किशोरजी सामंत, गणेश गल्लीपासून दिल्लीपर्यंत नववर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। जर ठिकठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकठिकाणी या नववर्षाचं जे स्वागत आहे ते करण्यात येतं। विविध वेशभूषा करून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर युवा वर्ग असेल किंवा शाळेतील विद्यार्थी असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे संपूर्ण दिवसभरात जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले। जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीच्या वेशभूषा ज्या आहेत त्या या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडून करण्यात येतात। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महिलांचं ढोल पथक जे आहे प्रामुख्याने हे वैशिष्ट्य असतं की कारण ज्या ठिकाणी विविध ठिकाणचे कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी महिलांचं ढोल पथक ढोल वाद्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जर आपण पाहिलं तर या ढोल पथकामध्ये प्रामुख्याने महिला ज्या आहेत या अगदी तरुण युवा वर्ग असेल त्याचप्रमाणे अगदी ज्येष्ठ महिला देखील या ठिकाणी या ढोल पथकात सांभाळतात। आपल्यासोबत काही भगिनी आहेत, काय सांगशील कशा पद्धतीचा आपण या ठिकाणी हा जो आनंद आहे तो साजरा करता? सर्वप्रथम सगळ्यांना आमच्या सर्व राधाकृष्ण महिला ढोल पथक यांच्याकडून नवीन वर्षाच्या तसंच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या संस्कृती कला मंचकडून गेली 10 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढली जाते आणि या शोभायात्रेचं खास आकर्षण म्हणजे राधाकृष्ण महिला ढोल पथक आणि गेली 7 वर्ष आमचं राधाकृष्ण महिला ढोल पथक देखील या ठिकाणी कार्यरत आहे आणि दरवर्षीच नवीन काहीतरी घेण्याचा किंवा घेऊन येण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असतो। आणि जेव्हा असा एकत्र कार्यक्रम होतो तेव्हा आपण नवीन आपल्याला काही बघायला मिळतं ते मिळतंच, त्याशिवाय तर निश्चितच विविध कार्यक्रमांचा या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी संस्कृती कला मंच जो आहे तो दरवर्षी फोंडाघाटमध्ये ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीचा आनंद असतो? मी श्रद्धा जोरगे। आम्ही गेली 10 वर्ष संस्कृती कला मंचच्या वतीने नवी वर्ष जल्लोष म्हणून गुढीपाडव्याला कार्यक्रम राबवत असतो। आम्हाला हे प्रेरणा आणि हा उत्साह म्हणजे संस्थापक कलासोशी सचिनजी नारकर यांच्यापासून मिळाला आणि अतिशय म्हणजे नवीन वर्षाची आम्ही चांगली सुरुवात करत आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना आम्हाला असं वाटतं की सगळी म्हणजे जी आमचं गावातलं एक जल्लोषी वातावरण निर्माण व्हावं हीच आमची प्रामुख्याने इच्छा आहे आणि आम्हाला यासाठी ग्रामस्थ आणि सगळे म्हणजे पत्रकार वगैरे सगळे आम्हाला साथ देतात। धन्यवाद। तर काही महिला भगिनी जर आपण पाहिलं तर निश्चितच असा कार्यक्रम जो आहे तो विविध गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। शालेय विद्यार्थ्यांचं यामध्ये मोठं योगदान असतं, तर काही ग्रामस्थ जे असतात त्या यामध्ये त्यांचा समावेश झालेला पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्रास परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।